गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल धन्यवाद अँड सानू ब्लॉग. आता होते संध्याकाळचे 8 आणि मी आजचा ब्लॉग करत आहे संध्याकाळी 8 वाजता स्टार्ट. आणि आता मी जाऊन आली बाजारात, कारण आजचा रविवार होता. आणि आता मी आणलं सर्व पावभाजीचं सामान. इकडे सर्व सामान ठेवून आहे बघा. जस्ट 8 वाजता आणि वेळेवरती प्लॅन ठरला की चला आता करू म्हणून. आणि ही सानू बघा, ही सानू पण काम करते, आमच्या वाटाण्याच्या शेंगा वगैरे निवडायला मदत करते. आणि आता आम्ही पटापट भाजी वगैरे चिरचार करणार. आणि मी आज करणार आहे पावभाजी रेसिपी. तर सर्वांनी या खायला छानपैकी पावभाजी. आणि कशी झाली तर मी नंतर सांगते, आणि कशी करणार आहे ते पण सांगते. तर वेळ एवढा झाला आणि आमचं जेवणाचं टायमिंग आहे 7:30-8 वाजेपर्यंत आम्ही जेवण करत असते. आणि आज 8 वाजता बाजारातून येऊन आत्ता मी बनवणार आहे ती पावभाजीची रेसिपी. तर पटकीने आम्ही आज कुकरमध्ये शिजवणार आहे, जेणेकरून फास्ट बनते. ही पोरगी एवढी आता हे व्हिडिओसाठी आधी खुर्च्या घेऊन कच्चा आवाज करत काय हे. आणि कशी दिसत आहे ते पार्लीच्या बिस्किटच्या पुड्यावरती ती मुलगी राहते कशी दिसून राहिली नाही. ही सानूडी कशी दिसून राहिली सेम. शानू आहे शानू आहे शानू. चला आता मी करते पटापट भाज्या वगैरे चिरचार. आणि मी नंतर तुम्हाला रेसिपी जेव्हा करेल तर तुम्हाला कंटिन्यू करणार किंवा मग डायरेक्टली पावभाजी खाताना दाखवणार. बाय बाय. फायनली गाईज आम्ही भाज्या कुकरमध्ये चढवल्या. पॉपकॉर्न खात्या मी म्हणून होता. आणि कढीमध्ये तूप तेल आणि बटर घातलं. इथे लसणाची पेस्ट करून ठेवली, का ते जुनी लसण अद्रक डायरेक्ट कुकरमध्ये शिजवायला टाकला. आणि ते सर्व मसाले काढून ठेवले मी, जे डब्यातच आहे पूर्ण असे डब्यातच काढून ठेवले, टमाटीत वगैरे नाही. आणि तो केजी बसली कांदा बारीक बारीक चॉपिंगला, कांदा मेन असते. आणि आईची मदत करते. आणि सानू इकडे डान्स करत आहे. चांगली पटापट कामाला लागते. मला काहीतरी काम सांगितलं आता, माझ्या लक्षात नाही आलं. हां, कुकरचा बरोबर झाकून लावणे माझ्या लक्षातच नाही आलं का मी व्हिडिओ करण्याच्या नंतर थांबा म्हणून. सो गाईज फायनली हे स्ट्रक्चर आहे माझ्या पावभाजीचं. थोडासा कलर आला त्याला वेगळा, कारण त्याचा वेगळा आला कारण की त्याच्यामध्ये बेरगी मिरची नव्हती. लाल मिरची जी असते आपली काश्मीरी मिरची वगैरे ते नव्हती, आणि लाल त्याचा कलर येते. आणि घरची होती, जास्त काही मसाले वापरले गेलेले नाही आहे त्यामध्ये. आणि लाल याच्यासाठी काही वेगळा कलर पण नाही टाकला, मग त्याचा कलर थोडासा वेगळा दिसतो, पण टेस्टला छान आहे. आणि पाव तर या पटकन ज्यांना कोणाला खायचं आहे तर पावभाजी. आणि आमच्याकडे अजून पाव वगैरे भाजणं चालूच आहे इकडे. बस मी एक प्लेट सजवली होती तेवढंच, आणि सांबार वगैरे मी आणला नाही. सो त्याच्यामुळे काही जास्त काही सजवली नाही. तर आई म्हणते काय दाखवते ग म्हणते. मी म्हटलं तर केली तर दाखवतो ते तेवढी त्याची रेसिपी, म्हणून मी आज दाखवली. आणि थोडीफार काही उरली वगैरे तर सकाळी आम्ही याच्यासोबत करणार मस्तपैकी छान बटर नान, आणि मग त्याच्यासोबत खाणार. टेस्टी तर झाली हे तर कन्फर्म आहे, कारण का आम्ही टेस्ट करून बघितली तर छान झाली. बस थोडासा कलरचा हे आला, चलता होता, क्योंकि आपल्याला ते स्टॉलप्रमाणे त्यांच्यासारखं असं बेदगी मिरची वगैरे वापरली नाही. मी वापरली अशी तर कदाचित कलर आला असं त्याचा तसा. आणि मी तर्रीसाठी खूप प्रयत्न केला, एवढं सारं तेल यूज केलं, तूप यूज केलं, एवढं बटर यूज केलं, तर त्याला तरी काही आलीच नाही. ते मला त्याचं कारण समजलं नाही. हां, त्याच्यावरती गरम पाणी पण यूज केलेलं आहे तरी येण्यासाठी, पण ती काही आली नाही. सो जाऊ द्या. पण बाकी ठीक आहे. तर कसा वाटला माझ्या पावभाजीचा बेत नक्की सांगसाल. आणि आम्ही रोज जेवणारे 7 किंवा 8ला. आज आमचा टायमिंग झाला आहे 10ला या पावभाजीमुळे. तर कशी झाली? चांगली झाली, कारण का टेस्टला वगैरे चांगली झाली. बस त्याचा थोडासा कलरमध्ये बिघाड झाला, बाकी सर्व ठीक आहे. तर आता आम्ही खाते छानपैकी पावभाजी. आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि करून बघा, कारण का सध्या हिरवे वाटाणे आहे तर छान होते पावभाजी. तर बाय बाय, गुड नाईट.